ओके, इंटरनेट कनेक्टिव्हिटी मी डिस्कनेक्ट झालो, पण पुन्हा समजावतो. ओके, फ्लोचार्ट कसं यूज करू शकता. ज्यावेळी तुम्ही फ्लोचार्ट ड्रॅग करता त्यावेळी तुम्हाला स्टार्ट हे जे आहे हे जे एरो म्हणजे आहे प्लेचं जे स्टार्ट आहे, ज्यावेळी मी होवर करतो 4 तुम्हाला तिथे छोटे छोटे स्क्वेअर बॉक्स तिथून तुम्ही एरो घेऊन तुम्ही कनेक्ट करू शकता कोणत्या ऍक्टिव्हिटीला. सो त्यासाठी मी ऍक्टिव्हिटी ही लेट्स ट्रॅक केली. ज्यावेळी मी कनेक्शन केलं कुठूनही काढू शकता आणि कनेक्ट करू शकता. ज्यावेळी मी कनेक्ट केलं स्टार्टचं आता ते होवर निघून गेलं. लक्षात ठेवा स्टार्टला एकदाच तुम्ही काय करू शकता, नोड काढू शकता. पण ज्यावेळी मी ह्या ऍक्टिव्हिटीवर आहे तर तुम्ही बघाल 4 तिथे दिसून येतात. तर मी लेट्स से अजून एक ऍक्टिव्हिटी घेतली तर मला कनेक्ट करायचं तरी हे 4 दिसतात, पण स्टार्टला दिसतात. स्टार्टला फक्त एकच होतं, 4 होते पण एक तुम्ही एरो यूज केल्यावर इथे तुम्हाला काय दिसणार नाही. पण बाकी ऍक्टिव्हिटी लेवलला तुम्हाला मल्टिपल दिसतील. सो तुम्ही इथून इथे कनेक्ट करू शकता. देन नंतर तुमच्याकडे एकदा कनेक्शन झाल्यावरती तुमचं इथे निघून जातं. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्यानंतर इथे एक असेल तर तुम्ही इथून इथे जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला इझी दिसतं. ओके, गोष्टी व्यवस्थित दिसतात फ्लोचार्ट मध्ये जर मल्टिपल कंडिशन असतील. सो कंडिशन्स कशा द्यायच्या, आता जर ही गोष्ट खरी झाली देन इकडे येणार, इथून काय येणार, एरो इथून येणार, हे एक्झिक्यूट होणार, हे एक्झिक्यूट होणार, हे एक्झिक्यूट होणार. एरो जसा दिलाय तसं एक्झिक्युशन होणार. ओके, सो फ्लोचार्ट मध्ये अजून काही गोष्टी आहेत. जर मी फ्लोचार्ट टाईप केलं तर मला अजून काही गोष्टी दिसतात. एक आहे फ्लो स्विच आणि फ्लो डिसिजन. दोघांमधला डिफरन्स 100% विचारतात. ओके, बट मी हे पुढे कव्हर करेन थोडं ज्यावेळी तुम्ही फ्लोचार्ट आणि सिक्वेन्स वरती तुम्हाला हँड्स ऑन आल्यावरती. ओके, बट लक्षात ठेवा मल्टिपल कंडिशन्स असतील तर तिथे तुम्ही फ्लोचार्ट यूज करता. जर सिक्वेन्शियल एक्झिक्युशन असेल, सिक्वेन्शियल स्टेप्स असतील, देन यू कॅन यूज सिक्वेन्स. काय डाऊट दोघांमध्ये? तर एकदा परत सांग. ओके, हो काय सर. कळालं नाही? फ्लो स्विच, फ्लो डिस. नाही, फ्लो स्विच आणि फ्लो डिसिजन आपण कव्हर केला नाही अजून. सिक्वेन्स आणि फ्लो चार्ट जे प्रोजेक्ट साठी लागणार आहे. स्टार्टिंगला तुमचं ब्लँक असतं, एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही ट्रॅक करता, बाय डिफॉल्ट सिक्वेन्स येतं. जर तुम्हाला सिक्वेन्स नको असेल, फ्लोचार्ट यूज करायचं असेल, देन त्यामध्ये ऍक्टिव्हिटी टाकायची असेल, देन यू कॅन ड्रॉप फ्लोचार्ट. ओके, इथे फ्लोचार्ट ट्रॅक करा, हे थोडं मोठं करू शकता इथून, आणि तुम्ही काय करू शकता ऍक्टिव्हिटीज वगैरे यूज करू शकता. आणि अजून एक ड्रॅग करून इथे जर तिथे जवळ नेलं त्या ऍक्टिव्हिटीच्या, हे असं ट्रायंगल येतं ना, तिथे तुम्ही असं ट्रायंगलवर जाऊन तिथे टाकलं ना असं, तरी ते कनेक्ट होतं. म्हणजे तुम्ही जसं टाकलं तरी होतं असं. म्हणजे तुम्हाला एरोची द्यायची गरज, तुम्हाला कोणत्या एरोला कनेक्ट करायचंय त्या एरोवर क्लिक करून असं क्लिक करायचं. अदरवाईज सिलेक्ट करून तुम्ही डिलीट करू शकता, डिलीटचं बटन प्रेस करून. आणि जर तुम्हाला एरो काढायचं स्वतः असं काढू शकता. ओके, मल्टिपल डिसिजन्स असतील देन यू कॅन गो विथ फ्लोचार्ट. जर सिक्वेन्शियल 1 by 1 एक्झिक्युशन असेल देन यू कॅन गो विथ द सिक्वेन्स. हा डिफरन्स आहे. सर मला एक डाऊट. बोला ना. सर जेव्हा आपण फ्लोचार्ट यूज करताना तुम्ही म्हटलं की डिफॉल्टला हे सिक्वेन्स येतेच, पण फ्लोचार्ट मध्ये येत नाही का सिक्वेन्स? काय बोलताय? तुम्ही म्हटलं की बाय डिफॉल्ट सिक्वेन्स येतं जेव्हा आपण प्रोजेक्ट तयार करतो. फ्लोचार्ट इंडिपेंडंट आहे त्याच्यापेक्षा, सिक्वेन्स बाय डिफॉल्ट येत नाही त्यामध्ये. फ्लोच्या, हा मग तेच बोलतो ना, हे दोन काय आहेत, वर्कफ्लो आहेत. जर तुम्ही इथे न्यू वर गेलो ना, तुम्हाला इथे सिक्वेन्स आणि फ्लोचार्ट हे सेपरेट वर्कफ्लो आहेत. ओके, सो त्यामुळे फ्लोचार्ट ट्रॅक केल्यावरती तुम्हाला तो ऍज अ वर्कफ्लो येईल. त्याला तुम्हाला सिक्वेन्स येणार नाही साईडला, कारण हा सेपरेट वर्कफ्लो आहे. त्यामध्ये प्रोजेक्ट करू शकता. ओके, किंवा सिक्वेन्स हा तुमचा एक वर्कफ्लो आहे, त्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करू शकता याच्या आतमध्ये, असं आहे ते. सर ते समजा सिक्वेन्स आपण घेतला त्यामध्ये 3-4 स्टेप्स असतील. समजा ओके, दुसऱ्या स्टेपला आपण वर्कफ्लो म्हणजे ऍड करू शकतो का? सॉरी फ्लो येस, चार्ट. फ्लो चार्ट, येस. तो सो नेक्स्ट पॉइंट माझा तोच आहे. ओके, ओके. सो इंटरव्ह्यूला अजून एक क्वेश्चन केला जातो, कॅन वी यूज फ्लो चार्ट इन सिक्वेन्स अँड सिक्वेन्स इन फ्लो चार्ट? ओके, असा क्वेश्चन केला जातो. कधी ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष देत ना, आणि मग आपण कन्फ्युज होतो. ओके, असे बऱ्याच जणांचं झालेलं आहे, ज्यांना ज्यांना एक्सपिरियन्स जरी असेल ना तरी त्यांनाही हे गोष्ट क्लिक होत नाही की आपण यूज करू शकतो का. ओके, सो आपण प्रॅक्टिकली बघूया. माझा एक सिक्वेन्स आहे,
आणि मी फ्लोचार्ट ड्रॅग करतोय, येस वी कॅन यूज फ्लोचार्ट इन सिक्वेन्स. फ्लोचार्ट यूज करू शकतो सिक्वेन्सच्या आतमध्ये, करेक्ट? येस वी कॅन यूज फ्लोचार्ट इन सिक्वेन्स. आता बघूया फ्लोचार्ट मध्ये सिक्वेन्स यूज करू शकतो का. फ्लोचार्ट घेतलं मी आणि मी काय करतो, हॅलो येस सर, थोडं रिपीट करता का, कारण की माझं मध्येच टीम सर तुम्हाला लिव्हिंग म्हणजे डायरेक्टली लेफ्ट झालं मी, त्यानंतर ओके कनेक्टच होत नव्हतं. ओके, तुम्हाला कुठपर्यंत समजलं? मी सर आपण सिक्वेन्सर होतो, फक्त सिक्वेन्स डेफिनेशन वगैरे सुरू होती, मी बाकीच्या गोष्टी नाही. ओके, सो सिक्वेन्स जे आहे जे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन साठी तुम्ही इथे सर्च करू शकता, सिक्वेन्स ट्रॅक करू शकता आणि ड्रॉप करू शकता इथे डिझायनर पॅनल मध्ये. ओके, आणि आतमध्ये ऍक्टिव्हिटी टाकून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट बनवू शकता. बाय डिफॉल्ट तुम्ही जर ऍक्टिव्हिटी डायरेक्ट ड्रॅग केलीत, बाय डिफॉल्ट सिक्वेन्स इथे साईडला त्याच्या. फॉर एक्झाम्पल जर मी सिक्वेन्स सोडून दुसरी ऍक्टिव्हिटी अशीच ड्रॅग केली तर बाय डिफॉल्ट सिक्वेन्स मध्ये ती ऍक्टिव्हिटी येते. ओके, सो सिक्वेन्स इज यूज फॉर सिक्वेन्शियल स्टेप्स. ओके, स्टेप बाय स्टेप, तिथे मल्टिपल कंडिशन्स नसतील. मल्टिपल कंडिशन्स असतील तरी तुम्ही सिक्वेन्स यूज करू शकता, बट दॅट इज नॉट रिकमेंडेड, बिकॉज डेव्हलपमेंट साठी मल्टिपल कंडिशन्स तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्हाला डायग्राम जर आपण बघितली त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसतं. फॉर एक्झाम्पल जर मी फ्लोचार्ट ट्रॅक केला, फ्लोचार्ट इथून तुम्ही मोठं करू शकता, हा स्टार्ट आहे आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी कुठे मूव्ह करू शकता का, असं नाही फ्लोचार्ट मध्ये. सो हा स्टार्ट आहे, स्टार्टला जर बघाल छोटे 4 तुम्हाला रेक्टँगल दिसतात, ते रेक्टँगलची तुम्ही ऍरो काढू शकता. जर जाऊन तिथे यांना क्लिक करायचं आणि ऍरो तुम्ही कनेक्ट करू शकता कोणत्याही ऍक्टिव्हिटीला. फॉर एक्झाम्पल ही माझी एक ऍक्टिव्हिटी आहे. ओके, तर तुम्ही असं ऍरो इथून काढू शकता आणि ह्या तिथे तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीवर गेलात ना, तो ऍरो घेऊन आपोआप ते त्या ऍक्टिव्हिटीचे 4 असे रेक्टँगल दिसतील, तर तो कोणत्याही रेक्टँगलला तुम्ही असं कनेक्ट करू शकता. ओके, आणि सोडायचं. डिलीट करण्यासाठी त्या ऍरोवर क्लिक करा, डिलीट बटन दाबा. जर अजून एक वे आहे कनेक्ट करायचा, जर ज्यावेळी तुम्ही ऍक्टिव्हिटी ड्रॅग करता त्यावेळी तुम्ही ऍक्टिव्हिटी ड्रॅग करून डायरेक्टली त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी समोर गेलात तर ते छोटे ट्रायंगल येतात. सो तिथे जर सोडलं त्या ट्रायंगलच्या जाऊन तुमचा ऍरो तर ते ऑटोमॅटिक कनेक्ट होतं, तुम्हाला ऍरो काढायची गरज नाही. ओके, सी. ओके, सो हे ऍक्च्युअली जस्ट डिफरन्स आहे मल्टिपल कंडिशन्स आणि हे जे स्टार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंग देतोय की मल्टिपल कंडिशन्स जर मी असाइन, जर तुम्ही बघाल जर मी सिक्वेन्स यूज केलं आणि सिक्वेन्स मध्ये असाइन यूज केलं, ओके, किंवा काही कंडिशन्स आहेत, फॉर एक्झाम्पल इफ घेतो मी. ओके, हे आपण पुढे कव्हर करणार आहोत. जर मी इथे इफ टाकलं कंडिशन्स, देन परत इफ टाकलं, ओके, देन परत इथे काय एल्स इफ टाकलं, तुम्हाला तरी अंडरस्टँड होतंय कुठून कुठे चाललोय, करेक्ट? जरा ज्यावेळी मल्टिपल कंडिशन्स आल्या डिफिकल्ट आहे सिक्वेन्स मध्ये ते अंडरस्टँड करायला, करेक्ट? कुठून कुठे चाललोय का कळतच नाही. सो जर मी हेच सेम फ्लोचार्ट यूज केलं, ओके, आणि ह्या फ्लोचार्ट मध्ये फ्लो चार्ट, ओके, सो एक फ्लो डिसिजन ते आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही बघाल की इझिली त्या पर्टिक्युलर डिसिजन नंतर कुठे जायचं, ओके, किंवा फ्लो डिसिजन अजून एक असेल याच्यानंतर तुम्हाला रीडेबल आहे की कळतं कुठून कुठे चाललाय, इकडे फॉल्स आला इकडे ट्रू आला तर इकडे, इकडून इकडे दिसतो व्यवस्थित. तेच सेम तिथे बघितलं, तिथे इफ एल्स म्हणून काहीतरी होतं, इथं फ्लो डिसिजन म्हणून आहे, ते कव्हर करू आपण. पण इझी टू अंडरस्टँड आहे, म्हणजे ज्यावेळी मल्टिपल कंडिशन्स असतील सो तुम्ही फ्लोचार्ट यूज करू शकता. क्लिअर? हो, क्लिअर. ओके, बट मी सांगतो फ्लोचार्ट हा जास्तीत जास्त यूज करत नाही. सिक्वेन्स एकदा चालू केली ते ऑटोमॅटिक येतं, करेक्ट? सो ड्रॅग अँड ड्रॉप करत आपण जातो. पण काय की डिफिकल्ट होतं नंतर डेव्हलपरला की अंडरस्टँड करायला आपली कंडिशन कुठून कुठे चालली. सो तुम्ही फ्लोचार्ट यूज करा. ओके, सो क्वेश्चन नेक्स्ट होता इंटरव्ह्यू मध्ये की डिफरन्स बिटवीन सिक्वेन्स अँड फ्लोचार्ट झाला. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की कॅन बी यूज सिक्वेन्स इन फ्लोचार्ट अँड फ्लोचार्ट इन सिक्वेन्स. सो आपण आता बघितलं की मी सिक्वेन्स घेतली आणि त्यामध्ये फ्लोचार्ट टाकलं. येस, म्हणजे ही सिक्वेन्स आहे,
लेट्स कन्सिडर सिक्वेन्स मध्येही तुम्ही काही टाकू शकता. त्यानंतर तुमचा फ्लोचार्ट येईल. फ्लोचार्ट मध्ये पण तुम्ही काही टाकू शकता. ओके, हा फ्लोचार्ट तुम्ही छोटा करू शकता. म्हणजे स्टेप एक्झिक्यूट कसं होईल, पहिले हे एक्झिक्यूट होईल, नंतर इथे हा एक्झिक्यूट होईल, तर बघेल ह्याच्या आतमध्ये काय आहे ते एक्झिक्यूट होईल, हे एक्झिक्यूट होईल, देन नंतर ह्याच्या खाली काय आहे ते एक्झिक्यूट होईल. ओके, असा इथे स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट होईल तो. सो क्वेश्चनचा आन्सर आहे वी कॅन यूज फ्लोचार्ट इन सिक्वेन्स. नेक्स्ट आहे कॅन वी यूज सिक्वेन्स इन फ्लोचार्ट. सो फ्लोचार्ट मोठं करतो मी, सिक्वेन्स ड्रॅग करतो. सी वी कॅन यूज सिक्वेन्स इन फ्लोचार्ट. या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला तिथं दिसताना असं मोठं दिसतं, राईट? डायरेक्ट तुम्ही ऍक्टिव्हिटी काय करत होतात, ड्रॅग करत होतात. जर तुम्हाला ह्या सिक्वेन्स मध्ये टाकायचं असेल तर सिक्वेन्स तुम्हाला ते ओपन करायला लागेल. सो डबल क्लिक करायचं त्यावरती. ओके, तर ती सिक्वेन्स आतमध्ये ओपन होईल. आपण कुठे होतो, फ्लोचार्ट होतो, फ्लोचार्ट मधल्या सिक्वेन्स मध्ये गेलो. जर तुम्ही बघाल आपण कुठे होतो, इथे फ्लोचार्ट मध्ये होतो, फ्लोचार्ट मधल्या आता एका सिक्वेन्स मध्ये आलोय. ओके, सो ही ओपन केलेली मी आणि इथे आतमध्ये आलो. ही ओपन करतो, याच्यावर डबल क्लिक करा, आतमध्ये आलो. कधी डबल क्लिक करताना तुमचं इथेच डबल क्लिक होईल चुकून, तर ते ऍक्टिव्हिटी नाव आहे जे तुम्ही रिनेम करू शकता. सो तुम्हाला कसं कळेल की मी कोणत्या सिक्वेन्स मध्ये गेलोय. ओके, डबल क्लिक करू आणि तिथे टाकलंय. सो त्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे, कोणत्याही ऍक्टिव्हिटीला, सिक्वेन्सला, फ्लोचार्टला जे तुम्ही ड्रॅग कराल ते कशासाठी ड्रॅग केलंय, त्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीचं तुम्हाला व्यवस्थित नामकरण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही माझी सिक्वेन्स असेल लॉग इन साठी, तर मेक शुअर त्या सिक्वेन्सला नाव द्या लॉग इन. म्हणजे आतमध्ये टाकून तुम्हाला दिसतो आता फ्लोचार्ट मध्ये लॉग इन मध्ये गेलोय, हे आता व्यवस्थित दिसतो तुम्हाला, करेक्ट? आणि मग तुम्ही इथे लॉग इनचा टाकाल. मग मी इथे बाहेर आलो, लेट्स कन्सिडर इथे सांगा की डेटा एक्स्ट्रॅक्ट करतोय इथे, लेट्स कन्सिडर अमेझॉनचा, तर तुम्ही इथे डेटा एक्स्ट्रॅक्शनचा स्टेप टाकाल, करेक्ट? लेट्स कन्सिडर इथे मी लॉग आउटचं टाकतोय. ओके, आणि याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही लॉग आउटचं टाकाल. सो अंडरस्टँड करायला किती इझी आहे. लॉग इन, डेटा एक्स्ट्रॅक्शन, लॉग आउटचे हे 3 सिक्वेन्स बनवलेले आहेत, त्यामध्ये मी ऍक्टिव्हिटी ट्रॅक करणार आहे. हे जसं सिक्वेन्स आणि फ्लोचार्टला तुम्ही नाव द्याल, फॉर एक्झाम्पल मी फ्लोचार्ट पण रिनेम करू शकतो. सो जस्ट अ मिनिट. ओके, सो फ्लोचार्ट रिनेम करू शकतो मी, तुम्हाला दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी फ्लोचार्ट ट्रॅक केला, सो तुम्हाला इथे रिनेम करू शकता, जे काय असेल ते फ्लोचार्टला नाव देऊ शकता. ओके, सो अजून एक आहे, एखादी ऍक्टिव्हिटी ट्रॅक केली, फॉर एक्झाम्पल मी असाइन ऍक्टिव्हिटी ट्रॅक केलं, ह्यालाही तुम्ही नाव देऊ शकता. फॉर एक्झाम्पल फॉर असाइनिंग, जे काय अंडरस्टँड होईल ते, नाही युजर नेम. ओके, सो असं तुम्ही इथे काय करू शकता, नाव देऊ शकता त्या ऍक्टिव्हिटीला. जर तुम्ही जर बघाल फ्लोचार्ट मध्ये ऍक्टिव्हिटीची आतमधला डेटा बघण्यासाठी असं डबल क्लिक करायला लागतं आणि मगच ते तुम्हाला दिसतं, पण सिक्वेन्स मध्ये तर तुम्हाला इझिली डायरेक्ट दिसतं, करेक्ट? हा जरा डिफरन्स आहे. फ्लोचार्ट मध्ये ते आतमध्ये जायला लागतं, मग त्यामध्ये ते ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायला लागतं, तो टाकले, त्यामुळे युजर काय करतात, थोडे फ्लोचार्ट कडे जात नाही. सिक्वेन्स मध्ये मल्टिपल कंडिशन टाकून पण ते काम करतात. बट जर इंटरव्ह्यूला कोणी विचारलंच डिफरन्स मध्ये, सो तुम्हाला सांगता आलं पाहिजे की का फ्लोचार्ट यूज करतात आणि का तुम्ही यूज करता सिक्वेन्स. ओके, इथे काही डाऊट कोणाला अंडरस्टँड करायला? बेस्ट सर, प्रॅक्टिस. हा बोला ना. जे नेमिंग कन्व्हर्सन असते काय, हा ते हा प्रॉपर नेमिंग कन्व्हर्सन ते प्रोव्हाइड करतात की आपण आपल्याला जसं अंडरस्टँड होईल तसं आपण प्रोव्हाइड करू शकतो? ते नाही प्रोव्हाइड करत, आपल्याला अंडरस्टँड. जर हा मी कोड बनवला मग आणि तुम्हाला दिला, तुम्हाला ओके जर हे नेमिंग कन्व्हर्सन दिलंच नाही, तुम्हाला कळणारच नाही कुठे काय, करेक्ट? ओके तो बेस्ट प्रॅक्टिस अशी आहे की तुम्हाला नेमिंग कन्व्हर्सन करून जर मी हा तुम्हाला प्रोजेक्ट दिला, तर तुम्हाला कळेल अरे हा यात लॉग इनचा पार्ट आहे, या डेटा एक्स्ट्रॅक्शनचा पार्ट आहे. सो हे आपल्याला द्यायचंय, जे मध्ये रिक्वायर्ड दिले ना. बोला स्केलेटॉन ना. स्केलेटॉन सगळं तयार होणार ना? ते सगळं स्केलेटॉन जसं आपण एक्झिक्यूट केलं तर ते जसं म्हणजे सिक्वेन्सनं सगळं एक्झिक्यूट होणार की कसं होणार ते? सिक्वेन्स जसा एरो चाललाय तसा एक्झिक्यूट होणार. असा एरो ओके इकडे ओके चाललाय, करेक्ट, असं एक्झिक्यूट होणार. हे जे कनेक्टच नाही केलं हे एक्झिक्यूटच नाही होणार, हे कनेक्ट करावं ओके ओके लागतं, असं आहे. ओके, समजा बाय मिस्टेक चुकून झालं नाही कनेक्ट तर ते एरर येणार का?
ते एक्झिक्युट तो काहीच नाही. म्हणजे आपण म्हणजे एक शब्द वापरतो लावारिस, म्हणजे त्याला ओके कोण ओके ओके बघणारच नाही. सो असं एवढंच होईल, ह्याला काही युजच नाही. ओके. सो बॅकअप साठी जर तुम्हाला ठेवायचं असेल, अरे हा मला नंतर युज करायचा आहे, तर तुम्ही असं बनवून ठेवू शकता. त्याचा इफेक्ट मग एंड आपला एंडचा रिझल्ट वर होऊ शकतो की नाही नाही लाईक नाही, कनेक्टच समजा नाही केला तर त्याचा काही यूज नाही, युजलेस आहे तो ओके जोपर्यंत कनेक्ट करत नाही. ओके ओके सर ठीक अगर मल्टीपल कनेक्टर्स है तो सर विच वन विल बी एग्जीक्यूटेड फर्स्ट? मल्टिपल समझो मल्टीपल कनेक्टर्स है, एक फ्लो चार्ट डायग्राम अपना डाटा एक्सट्रैक्ट है सर, तो assume that it is having multiple connectors. So from login it will go to data extract, right? Is a sequence ओके order. ओके. So assume that we have another after login we have one more some other box username, and we have connected data extract to login and username. तो उसमें से पहला कौन सा होगा फिर बाद में कौन सा होगा सर? सिक्वेन्शियली. जर तुम्ही इथून आलात, लॉग इन मध्ये जाणार, तो आतमध्ये चेक करणार, युजर नेम पासवर्ड जे टाकणार, लॉग इन वर क्लिक करणार, पुढे पुढे येणार. तर पुढे आल्यानंतर इथून तो बाहेर इकडे येणार ना. सो बाहेर येऊन तो काय करणार, इथे येणार, इथलं आतलं एक्झिक्यूट करणार. देन नंतर इथून बघेल एरो कुठे निघाला, हा एरो इकडे निघाला, आणि देन तो लॉग आउट येणार. असं. सर मेरा क्वेश्चन था कि लॉगिन के बाजू में और एक है यूजर नेम, समझो आई मीन लेट्स कंसीडर ऐसा ऐसा बोल रहे हो. हाँ ओके, देन ओके. फ्रॉम लॉगिन से आप ये वो सी कभी ऐसा नहीं होगा. सी इधर से एरो कुछ जा रहा है, नहीं जा रहा है. आप बोले कि मल्टीपल मल्टीपल जा रहा है, नहीं जा रहा है, सिंगल ही जा रहा है, तो वही जाएगा. मल्टीपल का है, मैं जो बताऊंगा मल्टीपल का है. जब जसं दाखवतो मी जस्ट तुम्हाला की मल्टिपलचं कसं आहे, ते आपण कव्हर करू नंतर. सो ठीक है सर, तरी तुम्हाला एक आयडिया देतो की फ्लो स्विच म्हणून आहे, जो मल्टिपल जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आहे बघा, मल्टिपल. ओके, मल्टिपल. सो ऍज पर युअर कंडिशन, जर बघितलं डिफॉल्ट 0 1, तुमचं 1 रिझल्ट असेल तर 1 कडे जाईल, 0 रिझल्ट असेल तर 0 कडे जाईल. जर दोन्ही रिझल्ट सॅटिस्फाय नाही झाले तर डिफॉल्ट कोणती आहे तिकडे जाईल. ते आपण हळूहळू बघू तिथे. आता इथे फक्त तुम्हाला एकच एरो बाहेर येईल. ओके. अँड देन फ्लो डिसिजन आहे ते पण बघणार आहोत. ज्यावेळी तुम्ही ते फ्लो डिसिजन कनेक्ट करता, तर तुम्हाला दोन तुम्ही एरो काढू शकता, एक ट्रू साठी, एक फॉल्स साठी. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल, इथे मी एक सिक्वेन्स कनेक्ट करतो, आपोआप आलं इथं ट्रू. आणि जर मी दुसरं एक काय तर सिक्वेन्स कनेक्ट केली, कुठेही करा, दोनच आहे ना. नंतर तुम्हाला इथे बघा एरो काय येतच नाही, कनेक्शनला येतच नाही. बिकॉज फ्लो डिसिजन ओनली प्रोव्हाइड ट्रू अँड फॉल्स व्हॅल्यूज. जर इथून आल्यावर इथे आपण काही कंडिशन टाकू, हे कंडिशन दिसतं प्रॉपर्टीज मध्ये. इथे कंडिशन जर तुमची ट्रू असेल, बरोबर असेल, खरी असेल, देन हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जर ही कंडिशन तुमची सॅटिस्फाय नाही झाली, म्हणजे फॉल्स असेल, देन हा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. बट फ्लो डिसिजन मध्ये कसं सांगितलं, तुमचा जो वरून जो रिझल्ट येईल, फॉर एक्झाम्पल इथे सिक्वेन्सचा जो रिझल्ट आला, हे उलटा एरो आहे, उलट्या एरोवर कनेक्ट नका करू, जसं तुम्हाला पाहिजे रिअल जॉब मध्ये आपण काय यूज करतो सर? आम्ही जास्तीत जास्त सिक्वेन्सेस यूज करतो. ओके. बिकॉज मला कधी मी फ्लोचार्ट यूज करतो ज्यावेळी मी जास्तच कंडिशन वापरतोय, खूप जास्त, देन मी फ्लोचार्ट यूज करतो. बट मी मोस्टली सिक्वेन्स मध्ये फ्लोचार्ट यूज करतो. म्हणजे सेपरेटली फ्लोचार्ट असं यूज करतच नाही मी कधी प्रोजेक्ट साठी. आणखी क्वेश्चन होता. आज मला एक मित्र भेटला, तो म्हणला की मी मॅन्डेक्स डेव्हलपर आहे, तो पण ड्रॅग अँड ड्रॉप असतं. काय डिफरन्स आहे सर मॅन्डेक्स आणि याच्यामध्ये? आता लेट्स कन्सिडर, सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत. मला वाटतं तुम्हीच होतात जे क्वेश्चन केलेला मला, की माझा मित्र आहे की त्याला एवढा एवढा पॅकेज आहे, तो बोलतो प्रोग्रामिंग कडे जा. करेक्ट? तुम्हीच होतात. करेक्ट. सो जर तो मेंडिक्स वाला तुमचा फ्रेंड ड्रॅग अँड ड्रॉप यूज करत असेल, तर तुम्ही प्रोग्रामिंग साठी तुम्हाला 7-8 महिने तुम्ही थांबून नंतर तुम्ही बघाल का प्रोग्राम वगैरे येते का. नंतर तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यावरती तुम्हाला एवढे मोठे मोठे कोड दिले जाणार, त्यावरती काम कराल की ड्रॅग अँड ड्रॉप वरती काम कराल? मला ऑलरेडी रेडीमेड आहे. ओके. सो मेंडिक्स हा त्याचा प्रकार आहे.
तो पर्टिक्युलर टूल आहे तो पर्टिक्युलर टूलचं त्याचं जे काय आउटपुट आहे त्याच्यानुसार तो मे बी ऑटोमेशन पण प्रोव्हाइड करत असेल. ओके, सो ड्रॅग अँड ड्रॉप आता सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कोडिंग हे राहिलेलं नाहीये. तुम्हाला जर तुम्ही चॅट जीपीटी वर एआय ला सांगितलं मला असं कोड पाहिजे, तुम्हाला रेडीमेड कोड देतोय. आता कोण डेव्हलपर हा राहिलेला नाहीये. प्रोग्रामिंग जे रियालिटी आहे ते सांगतोय. पुढे जाऊन पहिले वेबसाईट बनवायचे, आता एक कोड टाकला वेबसाईट तुम्हाला रेडीमेड येते, तुम्हाला फक्त एडिट करायला लागतं. या सगळ्या गोष्टी आता फ्युचर मध्ये चाललेल्या आहेत. ओके, सो तुमचा आहे लुकआउट. बट जसं तुम्ही सांगितलं मेंडिक्स आणि ह्यामध्ये डिफरन्स काय आहे, मेंडिक्स हा त्याच्या कॅपेबिलिटीनुसार त्याचं काम करतो. तिथे ड्रॅग अँड ड्रॉप असेल नो डाऊट, हा ह्याच्या कॅपेबिलिटीनुसार तुम्हाला प्रोसेस बनवून देतो. त्याच्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्याही ड्रॅग अँड ड्रॉप आहेत. ओके, सो सिक्वेन्स फ्लोचार्ट क्लिअर? एनी डाऊट? दोघांमधले 2 क्वेश्चन आपण कव्हर केले. ओके, सो स्टेट मशीन आहे ते आपण ऍडव्हान्स मध्ये कव्हर करू. सो जस्ट तुम्हाला सेक ऑफ इन्फॉर्मेशन सांगतो स्टेट मशीन काय आहे. सो इथं सर्च करा स्टेट मशीन, सगळं सर्च करायचं आहे बस. स्टेट मशीन मध्ये तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटी दिसतात, फायनल स्टेट, स्टेट मशीन. सो जस्ट ओव्हरव्ह्यू देतो, पुढे जाऊन यूज होणार आहे हे स्टेट मशीन. सो स्टेट जर मी ऍक्टिव्हिटी लेट्स कन्सिडर सिक्वेन्स आहे माझ्याकडे. ओके, सिक्वेन्स किंवा फ्लोचार्ट, आणि मी जर स्टेट मशीनच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करतोय. स्टेट इथे ड्रॅग होते, ड्रॉप होते, नाही होते. सी फायनल स्टेट ड्रॅग अँड ड्रॉप होते, नाही होते. ओके, सो स्टेट मशीनच्या ह्या 2 ऍक्टिव्हिटी आहेत, स्टेट आणि फायनल स्टेट, ह्या फक्त स्टेट मशीन ह्या वर्कफ्लो मध्ये यूज होतात. सो व्हॉट इज यूज ऑफ स्टेट मशीन? ओके, ज्यावेळी फ्लोचार्ट बघितलात की मल्टिपल डिसिजन मेकिंग, पण ज्यावेळी तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट करायचे असतील त्यावेळी तुम्हाला स्टेट मशीन यूज होतं. इथेही मल्टिपल तुम्ही काय करू शकता, कंडिशन्स यूज करू शकता. सो जस्ट ओव्हरव्ह्यू देतो, स्टेट मशीन पार्ट आपण पुढे पूर्णपणे शिकणार आहोत. सो मी जस्ट ड्रॅग करतो स्टेट मशीन, हा वर्कफ्लो आहे. ओके, सो मी इथे मोठं करतो. तुम्ही बोला की सर इथे ऑटोमॅटिक सिक्वेन्स कसे आले? फ्लोचार्टला सिक्वेन्स येत नाही. सो सिक्वेन्स हा फ्लोचार्ट हा 2 वेगळे पार्ट आहेत आणि हा स्टेट मशीन हा वेगळा पार्ट आहे. सो तुम्हाला इथे बाय डिफॉल्ट इथे सिक्वेन्स आलेला आहे. सो स्टेट मशीन मध्ये सेम, तुम्ही बोलाल की सर सेम दिसतोय फ्लोचार्ट सारखं, सेम आहे, फक्त कॉम्प्लेक्स डिसिजन्स असतील तर तिथे तुम्ही यूज करू शकता. ते ऍडव्हान्स मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही आता बघाल मी स्टेट जर ड्रॅग केली इथे तर ड्रॅग होते इझिली. फायनल स्टेट ड्रॅग करतोय तर ड्रॅग होते इझिली. बट जर मी इथे स्टेट ह्या सिक्वेन्सच्या इथे ड्रॅग करतोय, होत नाही. बघा इथे सिक्वेन्सच्या इथे वरती आतमध्ये स्टेट मशीनच्या होते. कनेक्टर्स पण तसेच आहेत, इथून कनेक्ट करा, ओके, इथून कनेक्ट करा. बट जर तुम्ही बघितलात फ्लोचार्ट मध्ये एक होता फ्लो डिसिजन, त्यामध्ये फक्त 2 एरो बाहेर निघायचे, एक ट्रू आणि एक फॉल्स, करेक्ट? आणि फ्लो डिसिजन मध्ये फ्लो स्विच मध्ये तुम्ही मल्टिपल एरो काढत होता बाहेर. ओके, सो बट इथे जर तुम्ही बघितलं, जर मी इथे होवर गेलं, जिथं जिथं मी होवर करतोय, जरा झूम करतो, जिथे ते मी होवर करतो तिथे एरोज मला अवेलेबल आहेत. म्हणजे मी कितीही एरो काढू शकतो, कितीही लिमिटेशन नाहीये. म्हणजे तेच बोललो की मल्टिपल जर तुमचे असे कंडिशन्स असतील आणि ह्या स्टेट मध्ये आतमध्ये तुम्ही इथे ऍक्टिव्हिटी दाखवू शकता तुमच्या इथे एंट्री आणि एक्झिट, आणि जे मी एरो दाखवले ते एरो कुठून कुठे जातात ते सांगतात. तो T1 पासून जातात फायनल स्टेटला, T2 पासून फायनल स्टेटला असं सांगतात. ओके, आणि जर तुम्ही बघितलात ही स्टेट जे आहे ऍक्टिव्हिटी त्याच्यामधून तुम्ही बाहेर पण एरो काढू शकता आणि इथे बघा हा आतमध्ये पण एरो आलाय, करेक्ट? पण जर मी लेट्स कन्सिडर माझ्याकडे अजून एक स्टेट आहे, ओके, आणि जर मी फायनल स्टेटवर क्लिक केलं आणि मला एरो काढायचंय, फायनल स्टेटला कुठे एरो साठी येतच नाही, बिकॉज फायनल स्टेट इज ओनली हॅव्हिंग एंट्री पॉइंट. सी फक्त एंट्री, फक्त फायनल स्टेटच्या इथे आतमध्ये येतात, बाहेर जायचा ऑप्शन नाहीये. बट जर स्टेटला बघाल तुम्ही, स्टेट मध्ये तुम्ही एंट्रीही करू शकता आणि स्टेट
स्टेटच्या बाहेर एक्झिटही करू शकता. म्हणून तुम्ही बघला स्टेट मध्ये एंट्री आणि एक्झिट आहे. बट फायनल स्टेट ओपन केल्यावरती फक्त एंट्रीचा ब्लॉक आहे, तिथे तुम्ही ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकता. नॉर्मल ऍक्टिव्हिटी, नॉर्मल ऍक्टिव्हिटी ट्रॅक करू शकता. बट स्टेट मशीन ह्याच्यामध्ये फक्त स्टेट आणि फायनल स्टेटच यूज होतात. ओके, काही डाऊट? ओव्हरव्ह्यू आहे हे सगळं, आपण डीप मध्ये कव्हर करणार आहोत. बट ऍक्च्युअल कळायला पाहिजे. येस, जे नेमिंग कन्व्हेन्शन आहे ना, जसं की T1 कुठून कुठे झालं, आपण ते कसं बघू शकतो? सगळ्यांना जस्ट क्लिक केलं ना एरो वरती, तुम्हाला इथे प्रॉपर्टीज, मी सांगितलं प्रत्येक गोष्टीच्या प्रॉपर्टीज आहेत. राईटला बघायचं, प्रॉपर्टीज पॅनल आहे, हा प्रॉपर्टीज पॅनल क्लिक केलं, तुम्हाला इथं नेमिंग कन्व्हेन्शन द्यायचं, इथं नाव द्या व्यवस्थित. हा कसला एरो झाला? माझा क्वेश्चन काय होता सर, जसं की आता तुम्ही T1 T2 जसं इथं खाली दिसत होतं ना पहिले, की इथं T1 कुठं चाललाय, ते कुठे म्हणजे क्लिक केलं तर आला होता एरो वरती. हे एरो आहे. पण नाही, तसं नाही सर. माझा क्वेश्चन असा आहे की समजा तुम्ही आता हे सगळे इथं आपलं खाली एक पॅनल येत होता वेगळा, की तिथं T1 हा फायनलला चालला, T2 हा फायनलला चालला. इथे हा, हे कसं म्हणजे कसं कुठे क्लिक केल्यानंतर दिसतंय? काय, मी ही जी होती स्टेट, त्याच्यावर डबल क्लिक केलं जसं तुम्ही नॉर्मली करता. ओके, आणि तिथून एंट्री एक्झिट दिसतं, आणि ह्या पर्टिक्युलर ह्याच्यामधून स्टेट मधून T1 हा एरो जातोय, तो फायनलला जातोय. या स्टेट मधून T2 हा एरो जातोय फायनलला, T6 हा एरो जातोय, हा एक दुसऱ्या स्टेटला जातोय. इथूनही तुम्ही डायरेक्ट जम्प करू शकता. क्लिक केलं तर फायनल स्टेट मध्ये जाईल. ओके, असं आहे. किंवा इथं क्लिक केला तर दुसऱ्या स्टेट मध्ये जाईल. T7 मधून फायनल स्टेटला गेला, हे तुम्हाला तिथं दिसतं आतमध्ये. येस येस. स्टेट सर, स्टेट मल्टिपल असले तरी फायनल स्टेट एकच असणार काय? ऑब्विसली तुम्ही फायनल एखादा एंट्री झाल्या, एक्झिट तर एकच ठेवाल. करेक्ट, म्हणजे लास्टला एकच ठेवाल. असं हे नाही फक्त एंट्री होते ना. तुम्ही फायनलला फायनल मल्टिपल यूज करू शकता, नो डाऊट. ओके, तो डिपेंड ऑन युअर कंडिशन. बट तुम्हाला तिथे एंडच करायचं आहे ना, याच्या पुढे तुम्ही जाणारच नाही. सो ज्यावेळी एक्झिट असेल, फॉर एक्झाम्पल लॉगआउटचा पार्ट म्हणा, की आता माझं सगळं काम झालंय, फायनल स्टेट मध्ये लॉगआउट टाकतो, तर तिथे तुम्ही फायनल स्टेट यूज करणार. बेस्ट प्रॅक्टिस. पर्टिक्युलर स्टेट मशीन आहे का नाही, त्याचा एंड रिझल्ट फायनल स्टेटला येणार का सगळा? एक्झॅक्टली. ओके, असं आहे. ओके, बेस्ट प्रॅक्टिस म्हणून ते यूज करतात. जर मी हे फायनल स्टेट काढलं, इथे एंड रिझल्ट येऊ शकतो. ओके, किंवा इथे एंड रिझल्ट, सॉरी, फायनल काढलं, एक नॉर्मल स्टेट जरी दिलं येऊ शकतो, बट ते बेस्ट प्रॅक्टिस नाहीये. एंड हा फायनल स्टेटलाच करा, हे रेकमेंडेड आहे. फायनल स्टेट जर डिफरन्स जर बघितलं तुम्ही, स्टेटच्या इथे जर हे सिम्बल बघितलं, थोडं डिफरंट आहे, आणि फायनल स्टेटच्या इथे डिफरंट आहे, आणि फायनल स्टेटला असं फक्त एंट्रीचं एक आयकन दिसतोय. ओके, इथे काही दिसत नाही. सो हा डिफरन्स बघू शकतो. ओके, सर आपल्याला समजा जसं की आता फायनल स्टेट म्हणजे डिलीट करायची, त्या केस मध्ये ते 3 एरो डॉट वरती क्लिक करून डिलीट करायचं का? इथे बोलताय, इथे करून पण डिलीट करू शकता. ह्यावरती काय करतो माहितीये का, त्याच्यावरती क्लिक करायचं, ते हायलाइट होतं कलरने. हे बघा, हायलाइट होतं. राईट क्लिक करून तुम्ही डिलीट, कॉपी जे काय करू शकता, किंवा क्लिक केल्यानंतर डिलीटचं बटन दाबू शकता, किंवा इथे स्टेट मध्ये क्लिक केलं, डिलीटचं बटन दाबलं, जस्ट ते हायलाइट होतं बघा ना क्लिक केल्यावरती. आता हे जस्ट एकच आहे, त्यामुळे हे नॉर्मली हायलाइट आहे, डिलीट करू शकतो मी असं. आता हे डिलीट का नाही होते, कारण मी त्याच्या आतमध्येच आहे आणि मी डिलीट करतोय. तर तुम्ही इथून असं बाहेर येऊ शकता, इथून मेनवर असं क्लिक केलं तर बाहेर आलं, क्लिक केलं, डिलीट, असं. तुम्हाला इथे दिसणार कशा तुम्ही आतमध्ये गेला. हे मेन मध्ये, सिक्वेन्स मध्ये, फॉर एक्झाम्पल जर इथे बघा, मेन मधून सिक्वेन्स मध्ये असं आतमध्ये, मेन तुमचा आहे, त्यामध्ये ही सिक्वेन्स आहे असं दिलेलं आहे. ओके,